ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामीच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगाऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 71। आपण काल सद्गुरूचा उपदेश मुमुक्षु साधकांनी कसा एकाग्र चित्ताने ऐकावा आणि ते धारण करावा ह्याविषयीचे 4 दृष्टांत आपण बघितलेले आहेत। ओम नमः शिवाय। कोण मल्लिका शिगेताई कोण आहे? म्यूट करा ताई। कोण आहेत का भाऊ आहेत? कोण आहेत? मल्लिका शिगे म्यूट करा। मल्लिकार्जुन शिगे भाऊ आहेत का? कोण आहेत तुम्ही? म्यूट करा। मल्लिकार्जुन शिगे म्यूट करा। ओम नमः शिवाय। शिगे भाऊ म्यूट करा। मल्लिकार्जुन भाऊ म्यूट करा। आता काय म्हणते? ओम नमः शिवाय। मल्लिकार्जुन भाऊ म्यूट करा। म्यूट करा। म्यूट करा। ओम नमः शिवाय। तर हो झालं। आपण काल 4 दृष्टांत बघितलेले आहेत। आपलं ज्यावेळेस आपल्याविषयी कोणी बोलतो, आपला विरोधक आपल्याविषयी बोलत असेल तर आपण किती लक्ष देऊन ऐकतो हा एक दृष्टांत आपण बघितला। दुसरा आवाज दृष्टांत शिवाय 1 क्रमांक समजा पहिल्याच ह्याच्या गुरुचा उपदेश एकाग्र चित्ताने ध्यानात धरण्यासंबंधाचे 4 दृष्टांत। त्याच्या खाली सुरुवात झाली, तिथूनच दृष्टांत सुरू झाला पहिला, तिथं 1 क्रमांक टाका। ती पूर्ण पॅरेग्राफ संपेपर्यंत उपदेशापासून आपले मन कधी ढळू देता कामा नये इथपर्यंत पहिला दृष्टांत। दुसरा, आपणास पुष्कळ धन मिळावे या हेतूने नाना प्रकारच्या उलाढाली करण्यास गुंग असलेल्या एखाद्या धनेच्छूला कोणी म्हणाला की ही जी आहे ती, इथून दुसरा दृष्टांत।
सापडलं का? ओम नमः शिवाय सापडलं नाही ते कुठपर्यंत गेलं? पूर्ण पॅरेग्राफ आहे ते. आता काल विचारायला पाहिजे होतं. आता ती पूर्ण वाचावं लागेल ताई. पुन्हा सांगते आता मी ती. तर हो ताई. आपल्या स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणाऱ्याला पुरुष स्वर्ग प्राप्तीची इच्छा उपाय ही सांगितला ती तिसरा आहे. आणि चौथा जय मिळवण्यासाठी. असे 4 दृष्टांत आपण बघितलेले आहेत. जय प्राप्त करण्यासाठी सुद्धा कुणी जर आपल्याला उपाय सांगितला तर आपण किती मन लावून ऐकतो. स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे एखाद्याला, तर ते जर आपल्याला मार्ग दाखवत असतील तर आपण ते सुद्धा मन लावून ऐकतो. त्याप्रमाणे सद्गुरूचा उपदेश म्यूट करत आहे. कोण आहेत? मन लावून ऐकतो अगदी अंतःकरणापासून ऐकतो. आणि काय ऐकावं आणि काय करावं? धारण करावं. अंतःकरणापासून ध्यानात धरावं. आणि मुमुक्षु पुरुषाने सचित आनंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेश रूप वचनांचे धारण करून एकाग्र मनाने करावे. जसं ही आपण दृष्टांत बघितले, किती एकाग्रतेनं ऐकतो तितक्याच एकाग्रतेनं सद्गुरूचा उपदेश ऐकावा. कोणत्या सद्गुरूचा उपदेश ऐकावा? ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा उपदेश ऐकावा. ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां बोला. ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा असते त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावे. हां. आणि सद्गुरू कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ते सांगू का? हो बोला. सद्गुरू कोणाला म्हणावे? सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशा रूप वचनाचे धारण एकाग्र ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या ओम नमः शिवाय. उपदेशावरून एकाग्र मनाने करावे. म्यूट करत आहे. ओम नमः शिवाय. धारण एकाग्र मनाने करावे. आणि त्याचे व वेदांत शास्त्राचे त्याच्याच सद्गुरूच्या द्वाराने श्रवण मनन आणि निधिध्यासन करावे. त्याच्या वेद शास्त्राचे त्याच्याच म्हणजे सद्गुरूच्याच द्वाराने वेद वचन जी वेदामध्ये वाक्य सांगितलेले आहेत ते वेदशास्त्राचे त्याच्या सद्गुरूच्या द्वाराने श्रवण आणि मनन निधिध्यासन करावे. श्रवण करावं म्हणजे ऐकावं, लक्ष देऊन ऐकावं. श्रवण करावं म्हणजे श्रवणाच्या मिशी बसावी येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवण जर केलं तर आपल्याला साम्राज्याची प्राप्ती होईल. श्रवण म्हणावं कशाला? एकाग्र चित्ताने ऐकणे. जे सद्गुरू सांगतात ते एकाग्र चित्ताने ऐकणे ह्यालाच श्रवण म्हणावं. आणि ह्या श्रवण जर आपण केलं तर काय होतं? श्रवणाच्या मिशी बसावी येऊनी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्यरूपी जे भुवन आहे तिथं सगळं सुखच आहे सगळ्या बाजूनी. तिथं आपण जाऊन राहू, तिथं नांदू सुखी. म्हणून सद्गुरूच्या द्वाराने श्रवण करावं आणि त्याचंच मनन करावं आणि निधिध्यासन. आता मनन म्हणजे काय? तर जी सद्गुरूनं सांगितलेलं आहे ते ऐकावं आणि पुन्हा 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 ते लक्षात आणावं, त्याचं मनन करावं. ह्याचा अर्थ काय होतो? जसं गाय असते बघा, शेतामध्ये गाय. ओम नमः शिवाय. नाही ताई बोलू नका मध्ये. ओम नमः शिवाय थांबा थोडं. तर शेतामध्ये गाय चरत असते आणि भरभर गवत खाते बघा.
भर गवत खाऊन येते आणि पुन्हा जिथं ती निवाऱ्याला बसलेली असते निवांत त्या ठिकाणी ते गवत पुन्हा मुखामध्ये आणते आणि रवंत करते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस सद्गुरू सांगतात त्यावेळेस ते ऐकून घ्यावं, श्रवण करावं आणि आपण एकांतात त्याचा विचार करावा, रवंत करावं. गाय जशी रवंत करते त्याप्रमाणे आपण जे ज्ञान ऐकलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा ते लक्षात आणून विचार करावा आणि मनन करावं. म्हणजे ते आपण आपल्याच मनानं समजून घ्यावं. आपल्याला काही संशय असतील तर ते संशय दूर होतील अशा तऱ्हेने दृष्टांताने ते समजून घ्यावं. कळालं नाही तर पुन्हा विचारावं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा, त्याचं मनन करावं. निधिध्यासन करावे. निधिध्यासन म्हणजे दिवस आणि रात्र अखंड त्याच्यामध्ये राहावं, निधिध्यासन करावं. निधी म्हणजे रात्र, दिवस रात्र. आयुष्य चाललेलं आहे बघा, पुढे निघालेलं आहे आयुष्य. किती भरभर पुढे चाललेलं आहे. शतवर्ष आयुष्य देही आणि अर्ध आयुष्य रात्र खाई. अर्ध आयुष्य रात्रीमध्ये चाललं, काही बालपणामध्ये गेलं, काही व्याधी आजारामध्ये जातं. राहतं किती ह्याचा विचार करावा. किती राहिलंय किती आणि तेवढ्याच दिवसात आपल्याला साधून घ्यायचे. पल पल व्यर्थ आयुष्य चालले, व्यर्थ गमाविले नरदेह असं होऊ नये. ही नरदेह मिळालेला आहे आणि पुन्हा मिळेलच ह्याची काहीच खात्री नाही. म्हणून क्षणक्षणाचा उपयोग करावा, म्हणजे निधिध्यासन करावा. वेळ वाया जाऊ देऊ नये. सजातीय प्रवाहामध्ये सारखं राहावं, त्यालाच निधिध्यासन असं म्हटलेलं आहे. सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आणि विजातीय प्रवाहाचा तिरस्कार ह्यालाच निधिध्यासन असं म्हणतात. लिहून घ्या ताई, लिहून घ्या. श्रवणाचं पण लिहून घ्या. श्रवण एकाग्र चित्ताने ऐकणे, याला श्रवण असं म्हणावं. निधिध्यासन सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आणि सजातीय प्रत्यय. एक मिनिट परत सांगा. नमस्कार. एक मिनिट निधिध्यासन परत सांगा. सांगायले ना, सांगायले. निधिध्यासन म्हणजे सजातीय प्रत्ययाचा स्वीकार. सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार. विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार याला निधिध्यासन असे म्हणतात. ओम नमः शिवाय. लिहिलं का? सांगा, सांगा मंगेताई. श्रवण सांगा एकदा. श्रवण एकाग्र चित्ताने ऐकणे, याला श्रवण असं म्हणावं. ओम नमः शिवाय ते सांगू का? हो, तुमच्या चरणाला वंदन. सांगा काय लिहिलं ते.
श्रवण म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकणे, याला श्रवण असे म्हणतात. सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार याला निधिध्यासन असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाला वंदन. हो आलं का ताई? हो आलं, बरोबर आलं. झालं का लिहायचं? झालं का लिहायचं ताई? महाजन ताई लिहिलं का? हो लिहिलं. काय लिहिलं? श्रवण एकाग्र चित्ताने ऐकणे, त्याला श्रवण म्हणावे. निधिध्यास सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार याला निधिध्यास असे म्हणावे. निधिध्यासन असे. मनन म्हणजे काय? मनन म्हणजे काय सांगितलं? ओम नमः शिवाय. मी सांगू? हो सांगा. श्रवण म्हणजे काय? एकाग्र चित्ताने ऐकणे, याला श्रवण म्हणतात. निधिध्यास म्हणजे काय? सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार याला निधिध्यास म्हणतात. निधिध्यासन असे. ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. श्रवण म्हणजे काय? एकाग्र चित्ताने ऐकणे, त्याला श्रवण म्हणावे. मनन सद्गुरूंनी जे सांगितले ते पुन्हा पुन्हा ऐकावे व त्याचे मनाच्या मनात चिंतन करावे. एकांतात त्याचा विचार करावा, त्याला मनन म्हणावे. आणि निधिध्यास सजातीय प्रत्येकाचा स्वीकार आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार याला निधिध्यास असे म्हणावे. सजातीय प्रत्येकाचा नाही, प्रत्ययाचा. हा. कोण? प्रत्ययाचाच हा, ना. प्रत्ययाचा. आणि प्रत्ययाचा तिरस्कार याला निधिध्यास असे म्हणतात. ओम म्हणावे. हो ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः. मनन म्हणजे सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं पुन्हा पुन्हा चिंतन करणे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार करणे, चिंतन करणे, याला मनन असं म्हणावं. सद्गुरूच्या मुखातून जे ज्ञान आपण ग्रहण केलं त्याचं पुन्हा पुन्हा मनन करणे, चिंतन करणे. तर निधिध्यासन करावे. निधिध्यासनचं समजून सांगते थोड्या वेळानं आधी, म्हणजे पुढे आलेच ते. निधिध्यासन कशाला म्हणतात, कसे म्हणून विचारशील तर सांगतो. निधिध्यासन करावे कसे म्हणून विचारशील तर सांगतो. मनन जे ज्ञान आपण ग्रहण केले ते पुन्हा पुन्हा चिंतन करणे. मनातली मनात ते पुन्हा पुन्हा चिंतन करणे. ओम नमः शिवाय. तर निधिध्यासन करावे असे म्हणून विचारशील तर सांगतो. कसं सांगतो? अरण्यात कोणी गाणे वाजविणे जाणणारा मनुष्य, ज्याला सुस्सर गायन येते, असा गायनात प्रवीण असणारा एखादा, अरण्यात कोणी गाणे वाजविणे जाणणारा मनुष्य सुस्सर वाद्य वाजवून गात असता ते हरणी येऊन जसे एकाग्र चित्त करून त्याचे रागदरीने आलाप ऐकतात. हरण जे असतं ते बघा, त्याला गाणं खूप आवडतं आणि गाणं आवडतं हे हरिण धरणाऱ्या लोकाला माहीत असतं. म्हणून ते काय करतात, सुस्वर असं अरण्यामध्ये जाऊन गायन करतात. वाद्य वाजवून सुस्वर असं गायन करतात आणि ते गायन ऐकण्यासाठी हरणे जवळ जवळ येतात आणि एकाग्र चित्ताने चित्त करून त्याचे रागदरीचे आलाप ऐकतात. आणि वेगवेगळ्या रागामध्ये, रागिणीमध्ये आलाप घेणं म्हणजे स्वर, उत्कृष्ट स्वराचं गायन करणं. शब्द न भरता कंठातून नुसते स्वर बाहेर काढणं, ह्याला आलाप असं म्हणतात. आणि हे हरणीला खूप आवडतं. त्याचप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून
सद्गुरूच्या मुखापासून वेदांतशास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजून घेऊन त्याचे श्रवण करावे. हरणीला गायन ऐकतं म्हणून हरण धरणारे लोक जे असतात, हरण पकडायला येतात आणि अरण्यामध्ये जाऊन सुस्वर असे आलाप घेऊन वाद्य वाजवून गायन करतात आणि ते ऐकण्यासाठी म्हणून हरीण जवळ येते आणि त्याला ते पकडतात. अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे. कसं एका वासनेने एका ह्याच्यामध्ये आपण कसं मरतं, एक प्राणी एका वासनेमध्ये सुद्धा तो पंचविषयामध्ये एका विषयामध्ये जरी अडकला तरी सुद्धा तो त्याचा प्राण जातो त्या विषयाच्या ह्याच्यामध्ये. तर हरणाला गायन खूप आवडतं आणि त्या विषयामध्ये ते हरीण अडकतं आणि ते जवळ येतं. जसं गायन जास्त ऐकू येईल त्याला तसं ते जवळ येतं आणि ऐकण्याचा प्रयत्न करतं आणि जवळ आलं की तो जे गायन करणारे जे कपटी लोक असतात ते कपटानं त्या हरणाला धरतात. त्याचप्रमाणे आपले चित्र एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांतशास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजून घ्यावे. जसं हरिण किती जवळ येतं आणि त्याचप्रमाणे त्याला गाणं ऐकण्याची अत्यंत आवड असते, तसंच आपण सुद्धा एकाग्र चित्तानं सद्गुरूच्या मुखापासून वेदांतशास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजून घेऊन तात्पर्य समजून घ्या म्हणून सांगितलं. शब्द जी बाहेर पडतात ते शब्द बाहेर पडल्याच्या पाठीमागाचा अर्थ काय, त्याचं तात्पर्य काय ते समजून घेऊन त्याचे श्रवण करावे. नुसतं वाच्यार्थ नाही, शब्द बोलला तर सरळ अर्थ वेगळा होतो आणि त्याच्या पाठीमागाचं तात्पर्यही वेगळं असतं आणि कोणत्या अर्थानं सद्गुरूंनी ते सांगितलेलं आहे त्याच्या पाठीमागचा गर्भातला अर्थ आपण समजून घ्यावा. एकाग्र चित्ताने त्या हरणीप्रमाणे हरीण किती एकाग्र चित्ताने तिथं गायन करतात तिथं येते. तिला कोणतंच भान राहत नाही, आपल्या जीवाला धोकाही सुद्धा भान तिला राहत नाही आणि ती जवळ येते. तसंच हा सदुपदेश आपण ऐकावा. सद्गुरूच्या मुखातून वेदांतशास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजून घेऊन त्याचे श्रवण करावे आणि श्रवण झाल्यानंतर त्याचे युक्तीने आणि दृष्टांताने आपले सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. संशय जर मनात असेल तर संशय ठेवू नये. युक्तीने आपल्या मनाशी विचार करून, जर समजलं नाही तरी विचारून सगळे संशय दूर करावे आणि अशा प्रकारे दृष्टांताने सद्गुरूचा उपदेश ऐकावा. अशा रीतीने मनन करावे. गाय जशी बाहेरून चरून आल्यावर आनंदाने बसून रवंत करून तृप्ती पावते, कसं मनन करावं. गाय जशी शेतातून भरभर गवत खाते बघा आणि पुन्हा निवांत बसून ती किती वेळ ही चावते, ती सारखी ते चावत राहते, बारीक करते, ते रवंत करते. त्याप्रमाणे आपण सुद्धा उपदेश ऐकलेला आनंदानं बसावं. दुसरे विचार करूच नाहीत मनामध्ये. दुसऱ्याची किती विचार येतात हो मनामध्ये आपल्याला, कितीतरी दिवसाचे विचार येतात. काय प्रपंचातलं करायचं हे विचार येतात. अनेक विचाराने मन सारखं ग्रासलेलं असतं. ते विचार न करता आपल्या स्वतःचे विचार करावा. आनंदानं बसून रवंत करून तृप्ती पावते. त्याचप्रमाणे वेदांत वाक्यातले श्रवण केले असेल त्याचे मनन पुन्हा आठवण करून एकांतात त्याचे अधिक मनन केल्याने, एकांतामध्ये त्याचं जर मनन केलं तर
आपल्याला ते जास्त लक्षात येतं, सगळं समजतं आणि आपल्या अंगावरती बाणायला सुद्धा सुरू होतं बघा. आपल्याला त्याचा स्वीकार होतो, आपोआपच स्वीकार व्हायला सुरू होतो त्याचा. थोडा 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 एकदम नाही, पण पुन्हा पुन्हा आठवण काढायची. काय सांगितलं, त्याचा अर्थ काय होतो, सद्गुरूंनी जी सांगितलं ती एकांतात त्याचे अधिक अधिक मनन केल्याने दृढबोध रूप तृप्ती पावते. आपल्या आत्म्याचं जे दृढ अनुभव येतो, खरंय ही दृढ आहे, मी आत्माच आहे, असा आपल्याला निश्चय होत चालतो थोडा थोडा थोडा, आणि अंतःकरणाला तृप्ती होते. जोपर्यंत आपण आनंदात असतो बघा, समाधानात असतो, आनंदात असतो, तोपर्यंतच आपण आत्म्याच्या जवळ असतो. ज्यावेळेस आपल्या मनात विकृती असते, दुःख असतं, त्यावेळेस मात्र आपण त्याच्यापासून दूर असतो. दृढ बोध होतो. दृढ म्हणजे निश्चय होतो, निश्चयानं बोध होतो. आपण जर असं मनन जर केलं अधिकाधिक, तर आपला मनाचा निश्चय होतो की मीच आत्मा आहे, आणि तृप्ती पावतो, तृप्त होतो तो. आणखी पहा की दुसरा एक दृष्टांत दिला. बदाम, पिस्ते, साखर, अन्न इत्यादी पदार्थ चांगले चावून चावून खाल्ले तरच त्याचा खरा स्वाद जिभेला येतो. भरभर खाल्लं गिळून टाकलं तर त्याचा स्वाद येत नाही, किंवा ते पचन पण होत नाही. जर ते चांगलं चावून चावून खाल्लं तर जिभेला स्वाद पण येतो. जोपर्यंत तोंडात येतो तोपर्यंत स्वाद असतो जिभेला, पुन्हा नाही. म्हणून भरभर जर मोठं मोठं जर गिळलं तर स्वाद येत नाही, आणि ते पचन पण होत नाही, पचनही होत नाही. म्हणून जसं ही शरीराला पुष्टी देणारे पदार्थ काजू, पिस्ते, बदाम ही चावून चावून खावे, म्हणजे शरीर पुष्ट होतं. आणि ज्ञानसुद्धा तसंच चावून चावून म्हणजे खाल्लं तर, पुन्हा पुन्हा मनन जर केलं तर आत्म्याला पुष्टी प्राप्त होते. खरा स्वाद जिभेला येतो व ते नीट पचतात, आणि तसे ते नीट पचले म्हणजेच शरीर पुष्ट होते. त्याचप्रमाणे वेदांताचे वारंवार मनन केल्याने अभेद तात्पर्याचे जे ज्ञान तद्रूप स्वाद येतो. अभेद, भेद नाही. मी म्हणजेच आत्मा, अभेद एकच आहे आत्मा, एकट एकला द्वैतभाव मावळला, दोन नाही. असा अभेद जो ज्ञान आहे, मी म्हणजे आत्मा, ही दृढ होत जातं. ज्ञान तद्रूप म्हणजे त्याचं स्वतःचंच रूप आहे आत्मा ही, आणि त्याच्या स्वतःच्या रूपाचा स्वाद त्याला प्राप्त होतो. ते आत्मस्वरूप त्याला कळायला लागतं, त्याचा अनुभव यायला लागतो त्याला, आणि आत्मज्ञान पुष्ट दृढ होतं. मी आत्मा हे ज्ञान त्याला दृढ होतं. अशा रीतीने मनन केल्यानंतर, अशा रीतीने जर मनन केलं आपण, मनन करणं म्हणजे सारखं त्याच्यामध्ये राहणं. सजातीय प्रत्ययाचा प्रवाह रूप आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार रूप, यालाच निधिध्यासन म्हणावं. सांगितलं बघा इथं आलं पुढे व्याख्या. सजातीय प्रत्ययाचा प्रवाह रूप आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार रूप. प्रवाह म्हणजे नदीसारखा प्रवाह, वाहतो तो प्रवाह. मग सजातीय कशाला म्हणावं, व्याख्या लिहून घ्या ताई. सजातीय म्हणजे जाती एक आणि व्यक्ती भिन्न, ह्याला सजातीय असं म्हणावं. जाती एक. ओम नमः शिवाय. सजातीय प्रवाहाची व्याख्या. सजातीय प्रवाह असं लिहून घ्यायचं, त्याच्या पुढे लिहून घ्यायचं जाती. ओम नमः शिवाय. जाती एक आणि व्यक्ती भिन्न. एक आणि
व्यक्ती भिन्न. व्यक्ती दोन. जाती एक आणि व्यक्ती दोन. याला सजातीय प्रवाह म्हणतात. जाती एक, व्यक्ती दोन. विजातीय प्रवाहाची व्याख्या लिहून घ्या. जाती दोन आणि व्यक्तीही दोन. व्यक्ती म्हणजे आपण मनुष्य असं व्यक्ती. जाती दोन, व्यक्ती दोन. विभक्त वेगळ्या. जाती वेगळी आणि व्यक्तीही वेगळ्या. जाती भिन्न, व्यक्ती भिन्न असं लिहा. नाहीतर जाती भिन्न, व्यक्ती भिन्न, त्याला विजातीय प्रवाह म्हणावं. तर सजातीय प्रवाह म्हणजे त्याचा दृष्टांत. सजातीय प्रवाहाचा दृष्टांत जाती एक आणि व्यक्ती भिन्न म्हणजे सजातीय प्रवाह. तर ते कसं? आता दोन आंब्याचे झाड आहेत बघा. आता ही दोन्हीही झाडं आंब्याचेच आहेत. मग ही तर जात एक आली पण झाडं दोन आहेत. व्यक्ती भिन्न आहेत का नाही? दोन वेगवेगळ्या. जात तर आंब्याचीच आहे, दोन झाडेत आंब्याचे. म्हणून इथं जाती एक आणि व्यक्ती भिन्न. आणि विजातीय म्हणजे जाती भिन्न आणि व्यक्तीही भिन्न. तर सजातीय प्रवाह कशाला म्हणावं? सच्चित आनंद रूप आत्मा मी आहे. सजातीय प्रत्ययाचा प्रवाह म्हणजे काय? तर सच्चित आनंद रूप आत्मा मी कसा आत्मा आहे इथं सांगितलेलं आहे. आपण सत, चित, आनंद, कुटस्थ, अक्रिय, अजर, अमर, पूर्ण, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आत्मा हो. ह्याच्यामध्ये राहायचे. ह्याला सजातीय प्रवाह असं म्हटलेलं आहे. सजातीय प्रवाह म्हणजे मी कसा आहे, आपण कसे आहो. सत म्हणजे काय? ओम नमः शिवाय. त्याला सत असं म्हणावं. मग मी सत आहे. चित कशाला म्हणावं? अलुप्त प्रकाश चित्त हा. ओम नमः शिवाय. तुमच्या प्राणाला अलुप्त प्रकाश म्हणजे मी सत आहे, मी चित आहे. आणि आनंद कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. परम प्रेमास्पद म्हणजेच आनंद. आपण सत आहो, चित आहो, आनंद आहो आणि कुटस्थ म्हणजे आत्म्यालाच कुटस्थ नाव आलेलं आहे. कुट म्हणजे मिथ्या, स्थ म्हणजे कुटस्थ म्हणजे कुट म्हणजे मिथ्य शरीर, स्थ म्हणजे राहतो. मिथ्य शरीरात राहतो म्हणून त्याला आत्म्याला कुटस्थ असं नाव इथं आलेलं आहे. अक्रिय, मग मी कुटस्थ आहे, अक्रिय आहे. अक्रिय म्हणजे कोणतीच क्रिया होत नाही आत्म्यामध्ये. आत्मा हा साक्षी आहे, दृष्ट आहे, कोणतीच क्रिया होत नाही असा. अक्रिय आहे मी अजर आहे म्हणजे मी म्हातारा होत नाही. मी अमर आहे, मी मरतही नाही. मी पूर्ण आहे, मी नित्य आहे. नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नित्य कशाला म्हणावं?
जो तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला नित्य असं म्हणावं. मी शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे नित्यचं लिहून घेतलेलं आहे ना आधी, का घ्यायचं लिहून? ओम नमः शिवाय. नाही घेतलं ताई, सांगा. घेतलेलं नाही का? घ्या मग. नाही घेतलं. जन्म मरण रहित को नित्य कहिए. जन्म कहिए. जन्म मरण, जन्मही नाही मरणही नाही. जन्म मरण शून्य को नित्य कहिए. शुद्ध, शुद्धची पण व्याख्या लिहून घ्या. दोष अस्पर्श को शुद्ध कहिए. दोष अस्पर्श, अ लावा बरं का, अस्पर्श को शुद्ध कहिए. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप. ओम नमः शिवाय ताई. हम्म, तुमच्या चरणाला हम्म. दोष अस्पर्श काय? दोष अस्पर्श को शुद्ध कहिए. शुद्ध. पुढे बुद्ध शब्द आला बघा. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप. आत्मा ज्ञान स्वरूप आहे. ही आत्म्याचे लक्षणं सांगू लागलेली आहेत. मी कसा आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप. मुक्त म्हणजे वेगळा, ह्या ध्येयापासून वेगळा. आत्मा हो, ह्याला सजातीय प्रवाह असं म्हणावं. आपण सत चित आनंद. मुक्त म्हणजे काय ताई? आ? मुक्त म्हणजे काय? मुक्त म्हणजे मोक्ष, मोकळा. मुक्त म्हणजे मुक्तच, वेगळा, या ध्येयाहून वेगळा. मुक्त अहो, मुक्त असा आत्मा अहो. ह्याला काय म्हणावं? सजातीय प्रवाह म्हणावं. तर सजातीय प्रत्ययाचा प्रवाह म्हणजेच आपण कसा सांगितला प्रवाह? ओम नमः शिवाय. सजातीय प्रवाह म्हणजे काय? तर का सांगता? सांगा कोणाला आलं तर. जातीय प्रवाह कशाला म्हणतात? आनंद कुटस्थ अप्रिय अजर अमर पूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहो. असा ह्या जन्म मरण शून्य को नित्य कहिए. नंबर 2 शुद्ध दोष अस्पृश्य को शुद्ध कहिए. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप, मुक्त म्हणजे मोक्ष, मुक्त तुझा आत्मा. ओम नमः शिवाय. हो आलं. आत्मा कशाला म्हणावं? नवीन लोक सांगा, तुम्हाला येते आता पहिल्याला. आत्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला. सांगण्याचा प्रयत्न करतात. हो सांगा. नकापासून शिकापर्यंत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावं. ओम नमः शिवाय. नकापासून शिकापर्यंत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. थोडासा प्रयत्न केला. नखापासून शिखापर्यंत जे चैतन्य भरलेलं आहे त्यालाच आपण आत्मा असं म्हणावं. मग हे जे आहे, मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद आहे, मी कुटस्थ आहे, मी अक्रिय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे, मी पूर्ण आहे, मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी आत्मा आहे, असा सारखा जो आपल्या अंतःकरणाचा प्रवाह, ही आपल्या अंतःकरणात सारखं राहिलं पाहिजे. ह्याला काय म्हणतात? सजातीय प्रत्ययात प्रवाहाचा
स्वीकार म्हणजे सजातीय प्रवाहामध्ये आपण राहतो. अशा प्रकाराने ज्ञानाच्या वृत्तीचा प्रवाह होय. ही अशा वृत्तीमध्ये आपण राहिलं तर ही ज्ञानाची वृत्ती आहे. आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार. तिरस्कार म्हणजे सोडून द्यायचा आहे तो विजातीय प्रवाह जो आहे तो. आता विजातीय प्रवाह कशाला म्हणावं तर आपण ब्राह्मण आहो, आपण क्षत्रिय आहो, आपण वैश्य आहो, आपण शूद्र आहो असं जे आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपण ब्रह्मचारी आहो, आपण ग्रस्त आहो, आपण वानप्रस्थ आहो किंवा संन्यासी आहो, त्याचप्रमाणे आपण पुरुष आहो, स्त्री आहो, बालक आहो, तरुण आहो, सुखी दुःखी कर्ता भोक्ता जो तो आपणच आहे इत्यादी जे मानणे त्यालाच एका शब्दामध्ये सांगायचं जर म्हणलं तर ध्येयध्यास म्हणतात. आणि ध्येयध्यास म्हणजेच विजातीय प्रवाह आणि त्याचा तिरस्कार करणे म्हणजेच वरील प्रत्यय आपण असे जे मानलेले असते ते मानलेले घालून त्याच्या ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही असे जे मानणे त्याचेच नाव विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करणे होय. आता वरी जे हे दिलेलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जी आहे ती आपण नाही असं मानणं म्हणजेच विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करणं. आता कसं मानायचं तर मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थ नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यासी नाही, मी पुरुष नाही, मी बायको नाही, मी तरुण नाही, मी सुखी नाही, मी दुःखी नाही, मी कर्ता नाही, मी भोगता नाही असं आपण मानायचं. सारखं असं जर मानलं तर विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार होतो. मग मी कोण आहे? ओम नमः शिवाय. सांगा मी कोण आहे? ओम नमः शिवाय ताई. सच्चित आनंद आत्मा हो. ओम नमः शिवाय. सजातीय प्रवाहाचं सगळं सांगा. सजातीय प्रवाहात राहायचं म्हणजे मी कोण आहे म्हणायचं. मी कोण? आनंद कुटस्थ अक्रिय अजर अमर पूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंदा काकी सांगा मी सत आहे, मी चित आहे. ओम नमः शिवाय. असं म्हणायचे. अलकाताई मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अलकाताई बोला. ओम नमः शिवाय. हां म्हणजे सजातीय प्रवाह कशाला म्हणावे तर मी सत आहे, मी चित आहे, मी आनंदारूप आहे, स्वरूप आहे, मी कुटस्थ आहे, अक्रिय आहे, मी अजर आहे, अमर आहे, पूर्ण नित्य आहे, शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे. याला सजातीय प्रत्ययाचा प्रत्यय म्हणतात. ह्याच्यामध्ये राहणं, ह्या प्रवाहामध्ये राहणं सारखं त्याला प्रत्ययाचा स्वीकार असं म्हणावं. ओम नमः शिवाय. आता विजातीय प्रवाहाचा तिरस्कार म्हणजे काय? विजातीय प्रवाहाचा तिरस्कार करणे म्हणजे काय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. विजातीय प्रवाहाचा तिरस्कार मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र तोच आपण. त्याचप्रमाणे ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ किंवा संन्यासी पुरुष स्त्री बालक तरुण सुखी दुःखी कर्ता भोक्ता इत्यादी नाही हे मानणे यालाच एका शब्दाने त्याला देहाध्यास म्हणतात. याचा तिरस्कार करणे म्हणजेच वरील प्रत्येक आपण असे मानलेले असे त्याला
विजातीय प्रत्येकात म्हणतात. ओम नम शिवाय. सुनीता सांग कसं म्हणायचं इथं? प्रत्येकाला नाही म्हणायचं इथं. ओम नम शिवाय. ओम नमस्कार. हं. सांगू का? ओम नमस्कार. विजातीय प्रत्ययाचा स्वीकार म्हणजे काही मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही किंवा शूद्र तो पंथ नाही. त्याचप्रमाणे मी ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी तोच आपण. त्याप्रमाणे स्त्री, पुरुष, बालक, तरुण, सुखी, दुःखी, कर्ता आणि भोक्ता जो तो आपणच इत्यादी जे मानणे यालाच विजातीय तिरस्कार असे म्हणतात. ओम नमस्कार. ओम नम शिवाय. सुनीता सांग हात वरी करा म्हणजे मग त्यांना विचारते मी. हात वरी करायचं चिन्ह हे करा म्हणजे गोंधळ. ओम नमस्कार. हां विजयाची प्रत्ययाचा तिरस्कार म्हणजे हां. मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही किंवा शूद्र मी तोच आपण. प्रत्येक वेळी मी नाही मी घालायचं. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही. हां मी शूद्र नाही, हां मी ब्रह्मचारी ग्रस्त नाही, वानप्रस्थ किंवा संन्यासी तोच आपण नाही. त्याचप्रमाणे पुरुष नाही, स्त्री नाही, बालक नाही, तरुण नाही, सुखी नाही, दुःखी नाही, कर्ता नाही, भोक्ता नाही, जो तोच आपण इत्यादी जे मानले त्यालाच एक शब्दाने ध्यास असे म्हणतात. त्याचा तिरस्कार करणे म्हणजे वरील प्रत्ययाचा आपण असे जे मानले असते ते ओम नमः शिवाय. वाचून दाखवायचं नाही, आपल्या भाषेत सांगायचं. वाचून दाखवायचं नाही, आपल्या आपल्या भाषेत. ओम नमः शिवाय. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थ नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यासी नाही, मी स्त्री नाही, मी बालक नाही, मी तरुण नाही, मी सुखी नाही, मी दुःखी नाही. असा आपल्या मनामध्ये दृढ निश्चय करायचा आहे. मीही नाही, मी बालक पण नाही, मी तरुण पण नाही, ही नाही ह्याचा आपल्याला निश्चय करायचा आहे. मग मी काय आहे ह्याचा पण निश्चय करायचा. काय आहे तर मी सच्चित आनंद असा आत्मा आहे. कुटस्थ, अक्रिय, अजर, अमर, पूर्ण, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असा मी आत्मा आहे. असा मी आत्मा आहे असं म्हणणं म्हणजेच सजातीय प्रत्ययाचा स्वीकार आहे. प्रवाहाचा हा प्रवाहात राहायचे सारखं. प्रवाह ह्याचा खुंटूच द्यायचा नाही. अखंड मी कोण आहे आणि कोण नाही ह्याच्यामध्ये राहणं यालाच एका शब्दात ध्येयध्यास असे म्हणतात. याचा तिरस्कार करणे म्हणजे वरील प्रत्ययाचा आपण असे हे मानलेले असते ते मानलेले घालवून त्याच्या ठिकाणी वरील प्रत्यय आपण नाही असे जे मानणे. आपण हे सगळं मानलेलं आहे. मी ब्राह्मण आहे आपण मानलेले का नाही हो? आपली जात मी ब्राह्मण आहे आपण म्हणतो. स्त्री असेल तर मी स्त्री आहे म्हणतो, पुरुष असेल तर पुरुष आहे म्हणतो, मी नोकरी करत असेल तर नोकरी करतो म्हणतो, घरी राहत असेल तर गृहस्थी आहे म्हणतो, आपण बालवयात असेल तर बालक आहे म्हणतो, तरुण असेल तर तरुण आहे म्हणतो. म्हणून हे जे म्हणतो वरील प्रत्यय आपण असे जे मानलेले आहे, आपण ही मानलेले सगळं मी स्त्री आहे मी पुरुष आहे ही जी मानलेलं आहे ते घालवायचे. त्याच्या ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही असं म्हणायचे आणि त्याचंच नाव विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करणे होय. हे मी नाही मग मी कोण आहे? ओम नमः शिवाय. हे मी नाही तर मी आत्मा आहे. ओम नमस्कार. ओम नमः शिवाय. मी सच्चित आनंदाचा आत्मा आहे. मी सच्चित आनंदाचा आत्मा आहे. पुढचं ओम नमस्कार. त्याच्या पुढचं सजातीय प्रवाहाचा
स्वीकार ओम नमः आणि विजातीय प्रवाहाचा तिरस्कार. सचित आनंद कुटस्थ अक्रिय अजर अमर पूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा मी आहे. असंच मानायचं आणि असंच अखंड राहायचं. त्याच ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही असे जे मानणे याचेच नाव विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करणे होय. अशा रीतीने माझ्या लाडक्या श्रवण मनन आणि निधिध्यासन करशील तर आपण स्वतः निर्विकार शुद्ध ब्रह्मस्वरूप आहो असा तुला साक्षात्कार होईल व त्या संबंधाने तिळभरही तुला संदेह राहणार नाही. सारखं तू असं जर म्हणत राहिलास, तुझ्या अंतःकरणात असा विचार करत राहिलास, ह्याचं मनन जर करीत राहिलास तर माझ्या लाडक्या म्हणतात सद्गुरू. श्रवण मनन आणि निधिध्यासन. श्रवण कशाला म्हणावं? हातवरी करा बरं सगळे, ज्यांना जमतंय त्याने हातवरी करा, म्हणजे मग एकदाच बोलण्यात येत नाही, दुसरं काय नाही. श्रवण कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां सांगा, कुणी म्यूट उघडले सांगा ना, खरखर आवाज येईल. ओम नमः शिवाय. हां हां आवाज नीट येईना. श्रवण कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. सांग, मी सांगू का? अलकाताई, मनन कशाला म्हणावे? हात वरी करा. मनन कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. मी सांग, हात वरी करा. हात मी वर केलेला दिसत नाही का? मनन कशाला मी म्हणावे? हात वर केलाय. बोला अलकाताई. सांगा. ओम नमः शिवाय. मी सांगू? हो सांगा. मी सांगू का? थांबा, सांगू द्या. मी सांगू का? बुरांडेताई सांगा. हां मनन कशाला म्हणावे? सद्गुरूच्या मुखातून पुन्हा पुन्हा चिंतन करणे यालाच मनन म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. निधिध्यासन कशाला म्हणावे? मी सांगू? निधिध्यासन म्हणजे काय? सांगा. सजातीय प्रत्ययाचा स्वीकार, विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार यालाच निधिध्यास म्हणावे. ओम नमः शिवाय. आता आत्मा निर्विकार आहे, तर विकार किती आहे? तो विकार आपण विकार बघून आलो. कितीत विकार? ओम नमः शिवाय. हां सांगा जयश्रीताई, किती विकार? म्हणजे जन्म, जायते म्हणजे जन्मतो, ओम नमः शिवाय. म्हणजे वाढतो, उपज्ञमध्ये म्हणजे तरुण होतो, अपक्ष म्हणजे म्हातारा होतो, विनश्यती म्हणजे नाश होतो किंवा मरण पावतो. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला, विकार किती आहेत आणि कोणते? ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला, आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. मी सांगू? हां सांगा. ओम नमः शिवाय. विकार 6 आहेत. हां जायते म्हणजे जन्मतो, आर्धते म्हणजे असतो, वर्धते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपरिणमिते म्हणजे म्हातारा होतो, विनयशते म्हणजे नाश होतो. ओम नमः शिवाय.
अपक्षी येते. ओम नमः शिवाय ताई. हो बरोबर आहे बरोबर आहे चुकलं माझं. अपक्षी ओम येते नमः शिवाय. म्हणजे सांगा ताई. अपयशी म्यूट करा, ओम नमः म्यूट करा. सांगा केसरी ताई. हां ओम नमः शिवाय ताई. देहाचे सहा विकार. जायचे म्हणजे जन्म होणे, जन्मतो. नंबर 2 असते म्हणजे असतो. नंबर 3 वर्धनते म्हणजे वाढ होते, वाढतो. नंबर 4 विपरीत होते म्हणजे तरुण होतो. नंबर 5 अपक्ष येते म्हणजे म्हातारा होतो. नंबर 6 विनाशक्ती म्हणजे नाश पावतो, संपतो. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन. हे देहाचे 6 विकार. ओम नमः शिवाय. ध्येयाचे 6 विकार आहेत. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या समर्पित करून सेवेला पूर्णविराम. राहिलेला विषय आपण उद्या बघू. जे योग्य शब्द बाहेर पडले माझ्या मुखातून ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.